गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार मंजुळा गावित बांधावर. साक्री तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान, प्रति हेक्टर 50,000 भरपाईची मागणी. साक्री तालुक्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या गारपीट पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या या तडाख्याने हिरावून घेतला गेला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार मंजुळाताई गावित यांनी पेरेसपूर, अंबापूर, भांडणे, कावठे आणि अष्टाणी या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देत बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपयांची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकरी कोणीही वंचित राहू नये, तसेच पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत असे निर्देश यावेळेस देण्यात आले. या पाहणीवेळी जितेंद्र मराठे, पंकज मराठे, गिरीश नेरकर, दिनेश नेरकर, राजेंद्र खैरनार, गौरव सोनवणे, बाळा शिंदे, युवराज काकुस्ते, अंकित बच्छाव, निलेश सावळे, नथू सावळे, नितीन देवरे, संदीप शेवाळे, विलास वाघ, कुणाल नांद्रे, रमाकांत देवरे, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शैलेश गादेकर, धुळे जिल्हा प्रतिनिधी. दिनांक 18 तारखेला आणि कालची 19 तारीख, 18 आणि 19 तारखेला ह्या 2 दिवसात आपल्या परिसरातील तालुक्यातील 18 तारखेला बेहेड आणि विटाही या परिसरात गारपीट झालेली होती. आणि काल 19 तारखेला कावठे शिवार, पेरेशपूर, भाटणे आणि परिसरात कासारे, अष्टाणे, विजापूर या परिसरात फार मोठी गारपीट झालेली आहे. आणि त्यात वादळ पण होतं, गारपीट मोठी, गारांचं प्रमाण देखील काल हा मोठा प्रमाण होतं. जवळपास सुपारीपेक्षाही मोठे गारपीट होती. आणि पाऊसही जवळपास 1 ते 1.5 तासापर्यंत अतिशय वादळ वाऱ्यासह गारपीट झालेली आहे. आणि पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्यात कांद्यांचं तर खूपच जवळपास 100% नुकसान हे कांद्यांचं झालेलं आहे. उभा गहू तर त्याच्यात एक दाणाही नाही, अशा प्रकारचं गहू आणि कांदे याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. टोमॅटो आहेत, त्याच्यात पपईंचं, आंब्यांचं आणि डाळिंब असे खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्यासाठी आज आम्ही पाहणी दौऱ्यासाठी आपले तालुक्याचे तहसीलदार साहेब आहेत आणि त्यांच्या सोबतच प्रांत साहेबांनी देखील आमच्या सोबत होते. शेतकरी, आपले कृषीचे अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम, असं आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत आणि आपले तालुक्याचे लोकप्रतिनिधी, आपले साक्रीचे नगरसेवक असतील किंवा आपले कार्यकर्ते असतील, शेतकरी बांधव आणि यांच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही कावठे शिवार, पेरेसपूर शिवार, भाटणे, अंबापूर आणि इकडचं बेहेड, कासारे, मिठाई या परिसरातील देखील सर्व पंचनामे करायची सूचना आज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यासाठी या संपूर्ण महसूल विभाग आणि कृषी विभाग यांचे सर्व अधिकारी कर्मचारी सज्ज झालेले आहेत आणि पंचनाम्याची सुरुवात त्यांनी आजपासून केलेली आहे. म्हणून आपल्या शेतकरी वर्गांना, शेतकरी बांधवांना देखील मी विनंती करेल की कोणीही या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. म्हणून आपण सर्व या अधिकारी कर्मचारी जेही आपले महसूलचे, कृषीचे सर्वजण येतील आणि त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करून आणि कुणी वंचित राहणार नाही, या अशा पद्धतीने सूचना तहसीलदार साहेबांनी, प्रांत साहेबांनी देखील दिलेल्या आहेत. आणि आम्ही तसं आपल्याला सगळ्यांना विनंती करतोय आणि सर्व अगदी शांतपणे आपण सगळ्यांनी पंचनामे हे करून घ्यायचे आहेत. आणि 100% नुकसान झालेलं आहे, त्या पद्धतीने सर्वांनाच आम्ही सूचना केलेल्या आहेत. त्या पद्धतीने सर्व अधिकारी आपले कामं करतील, पंचनामे करतील आणि तसा रिपोर्ट आपल्याला कलेक्टर साहेबांकडे आणि त्यांच्या पद्धतीने ते तहसीलदार साहेब पाठवतील. अशी आजची ही परिस्थिती आहे, तशा सूचना दिलेल्या आहेत.